पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची बोलणी फिसकटली. मित्रपक्षांसोबत जाणार असल्याचा अजितदादांना निरोप दिला. अंकुश काकडे यांची माहिती. तर अंतिम निर्णय अजित पवार यांचा. सुनील तटकरे अजूनही आशावादी. पुणे महानगरपालिकेचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस प्रत्येकी 50 जागा लढणार. उर्वरित जागा मित्रपक्षांना देण्यावरती एकमत. वसई विरारमध्ये मनसे बबियाच्या शेट्टी या चिन्हावरती लढणार. तर ठाकरेची शिवसेना वसई विरारमध्ये स्वबळावरती लढणार. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून मलिकांच्या घरामधल्या तब्बल 3 जणांना उमेदवारी. नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक, बहीण सईदा आणि कप्तान यांच्या सुनेला देखील तिकीट. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप शिवसेनेचं 200 जागांवरती एकमत. राहिलेल्या 27 जागांबद्दलचा निर्णय बैठकीमध्ये होणार. जवळपास 10 ते 15 जागांवरती उमेदवारांची देवाणघेवाण होण्याची शक्यता. मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एकला चलोरेचा डारा. मुंबई महानगरपालिकेमध्ये किती जागा लढणार 30 डिसेंबरला जाहीर करू. सुनील तटकरे यांची माहिती. 2 जानेवारीच्या नंतर ठाकरे बंधूंच्या महापालिका निवडणुकीसाठी एकत्र सभा होणार. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि मीरा भाईंदरमध्ये संयुक्त सभा. कुख्यात गुंड बंडू आंदेकरनं पुणे महानगरपालिकेसाठी भरला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज. प्रभाग क्रमांक 24 मधून लढणार. आंदेकरांमुळे इतर उमेदवारांची पोलिसांकडून अडवणूक. खोपोलीमध्ये हत्या झालेले काळोखे कुटुंबियांची एकनाथ शिंदेनी घेतली भेट. हार जीत होत असते, कुणाचा जीव घेणं ही विकृती. शिंदेचं वक्तव्य फास्ट ट्रॅकवरती खटला चालवण्याचं दिलं आश्वासन. खोपोलीमध्ये नगरसेविकेच्या पतीच्या हत्येवरून राजकारण तापलं. विरोधकांच्या हत्या, तटकरेंच्या सांगण्यावरून महेंद्र थोरवे यांचा गंभीर आरोप. तर गंभीर प्रकरणामध्ये राजकारण नको, तटकरे यांचं उत्तर.